श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 लाख श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, त्याची सेवा करायची आहे. म्हणजेच ज्याला आपण लिखित नाम जप, लिखित म्हणजे काय की लिहिणे, तर लिखित नाम जप कसं करावं, तर का करावं या संदर्भातली माहिती घेणार आहोत. 15 एप्रिल 2026ला स्वामी पुण्यतिथी आहे. तर या स्वामी पुण्यतिथी निमित्त म्हणजेच आता 15 एप्रिल म्हणायला गेलं तर मग आता डिसेंबरचा अर्धा महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस, म्हणजेच हे 15 दिवस आणि ते 15 दिवस 4 महिने आपल्याला आहेत. आणि अगदी तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 दिवसांनी पाहणार असाल तरी पण तुम्ही सेवा करू शकता. आता मनात प्रश्न येतो की ताई, आधी तर हे नामजप का करावं किंवा लिखित नामजप का करावं, काय फायदा आहेत. आधी तर आपण सेवा करण्याच्या आधी त्याचे फायदे बघत असतो. कारण कुठेतरी सेवा करत असताना मनात असताना की हे करून मला काय मिळणार आहे, कुठेतरी आपला स्वार्थ असतो. आणि खरं तर नामजप ही सगळ्यात मोठी सेवा आहे आणि लिखित नामजप करून त्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे बदल घडत असतात. आता 12 लाख नामजप करायला ताई आम्हाला एवढा वेळ नाही आहे, तर एवढं होईल का? माझं काय म्हणणं आहे, अगदी 12 लाख नाही झालं तर कमीत कमी तुम्ही 11,000, 21,000, 1 लाख, 5 लाख, 7 लाख, नाही तर मग माझ्याकडून जेवढं होईल नामजप करताना 12 लाखपेक्षा पण तुम्ही करू शकता. आणि श्री स्वामी समर्थ हे म्हणणं सोपं असेल तरीसुद्धा ते लिहिणं थोडंसं अवघड आहे. कारण 12 लाख वेळा तुम्हाला ते लिहायचं आहे. तर आता हे कसं करायचं आहे, केव्हा करायचं आहे, कोणी करायचं आहे, तर बघूया. सगळ्यात आधी तर सेवा कोणीही करू शकता, तर कधीही सुरुवात करू शकता. आणि खूप सुंदर लहानपणी बघा आपण लिहायचो आणि लहानपणी आपण करतो. अगदी बघा आजही दररोज ही सेवा केली जाते. लिखित नामजप ऐकताना किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या दोन्हीही मंत्रापैकी कुठलाही मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. एका वहीवर, वही कुठली असावी, कुठलीही वही चालेल, तर हीच वही घ्या, तीच वही घ्या असं नाही. तुम्ही अगदी साधी वही आपल्याला मिळते पण शाळेत वापरतो, तर ती वही घेतली तरी चालेल. किंवा कॉलम किंवा आम्ही रफ नोटबुक. आता रफ नोटबुक याचा अर्थ काय होतं तुम्हाला सांगते. आधी तर मग या वहीवर आता कधीतरी मी लिहिलेलं आहे आणि उर्वरित माझी वही बाकी आहे, मग मी त्या रफ नोटबुकवर लिहू शकते का? सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, तर ती रफ नोटबुकचे थोडेसे पानं तुम्ही कट करा आणि मग ती तुम्ही नोटबुक वापरू शकता. कारण याचे फायदे मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. आता त्या अर्ध्या नोटबुकवर काहीतरी शायरी लिहिलेली आहे, काहीतरी गाणे लिहिलेले आहेत किंवा अजून काहीतरी भलतं लिहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर तो नामजप करायचा. मग त्याच्यापेक्षा ते जे पानं तुम्ही लिहिलेले आहे तर ते तुम्ही कट करू शकता आणि मग बाकीची वही तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही नामजपाची पण वही मिळते तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी ज्या वह्या आपण वापरत असतो ना, तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि एक वही घ्यायची आहे, तर याचे कॉलम करायचे आहेत. कॉलम करायचे म्हणजेच कसे करायचे, तर 3 कॉलम करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 3 कॉलम केले की संपूर्ण वही भरेल. नामजपाची पण नोटबुक मिळते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण अगदी नाही खर्च करायचा. कारण सेवा करत असताना भरपूर खर्च करायचा आणि नंतर सेवा करायची तर नाही. तुम्ही जसे आहात, जिथे आहात, तर जेवढ्यात आहात तर तेवढ्यात आपल्याला ती सेवा करायची आहे. पण या सेवेने तुम्हाला सांगते की तुमच्या खूप अडचणी कमी होणारच आहेत. याचं कारण सांगते. आपण जेव्हा रोज 11 माळी जप करतो श्री स्वामी समर्थ, मनात काय येतं की चला बाई स्वयंपाक करायचा आहे, आता मुलगा उठला असेल, घरात कामं आहेत, मला हे असे बोलले, ते असे बोलले. पण जेव्हा तुम्ही नामजप करता, लिखित नामजप करत असता, तर तेव्हा तुमच्या इंद्रियांचं लक्ष त्या अक्षराकडे असतं. आणि जेव्हा तुम्ही नामजप लिहित असता तर तेव्हा त्या नावाची गोडी लागून जाते. आणि खरं तर आताही आपल्याला महाराजांच्या नावाची गोडी आहे, पण ती गोडी जी असते ना, जी प्रेम असतं आणि हे भक्तातील जे काही प्रेम असतं, तर जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, सुरुवातीला हात दुखेल असं काही नाही. रोज तुम्ही किती पण लिहा, तर हे तुमच्यावर आहे. आज माझी इच्छा आहे की मला 1 कॉलम भरायचा आहे. सकाळी 1 कॉलम भरावा, संध्याकाळी 1 कॉलम भरा, रात्री 1 कॉलम भरा. तुमची इच्छा, तुम्ही कसं पण करू शकता. पण जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ, तुमच्या आवाजाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करून जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करता, तर तुम्ही तुमच्या लिहिण्याकडे जेव्हा लक्ष केंद्रित करून श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ मंत्राचा तुम्ही जेव्हा मंत्र जप करत असाल, तेव्हा आयुष्यात त्या नावाची गोडी लागते. तुमचं मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र झालं की आपलं डिसिजन पॉवरसुद्धा वाढते. आपलं मन एकाग्र झालं की मग आपली कार्यक्षमता पण वाढते. आपण चांगले काम करायला लागतो. जेव्हा मन इकडे तिकडे भरकटत असतं तेव्हा आपले निर्णयसुद्धा चुकतात. बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणीसुद्धा निर्माण होतात. पण जेव्हा तुम्ही मन लावून आता अर्थात
लगेच एका दिवसात ते मन लागत नाही, पण आपलं मन किती चंचल आहे सगळ्यांना माहिती आहे. पण श्री स्वामी समर्थ तुमच्या आवाजाकडे, तुमच्या लिहिण्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि महाराजांच्या नावाची गोडी लागली की महाराजांना सुद्धा आपली गोडी लागते आणि महाराजांना आपली गोडी लागली की त्यांचं सगळं आपलं मग काम, क्रोध, मद्य, मोह, मत्स्य सगळं महाराजांच्या चरणी जातं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने अध्यात्माची आपली प्रगती होते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्या अध्यात्माचे सुख मिळते. अडचणी आहेत, दुःख आहे, तरीसुद्धा सेवा करणं जो आनंद आपल्याला मिळतो ना, तो गगनात मावत नाही. तर हे लिखित नामजप आता तुम्हाला सांगू का, तर ताई मला नाही शक्य होत किंवा तुम्हाला नोकरी प्राप्ती हवी आहे, घर हवं आहे असं जर वाटत असेल, अगदी तुमचे कुठल्या पण अडचणी असेल ना, तर तुम्ही संकल्प करायचा आहे की महाराज माझ्याकडून काही नाही, काही जास्त होत नाही, पण मी झोपण्याच्या आधी ना तर एक कॉलम भरेल आणि श्री स्वामी समर्थ लिहील. नंतर मग मी दुसऱ्या दिवशी अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मासिक धर्मात सुद्धा सेवा करू शकता. माहिती आहे का? तर ही सेवा अशी आहे जी तुम्ही मासिक धर्मात बिंदास तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्ही गावी गेला आहात तिथे करू शकता. तर या सेवेचे कुठलेच नियम नाही. ब्रह्मचर्य आता नॉनव्हेज खाऊन सेवा करू का अशा कमेंट करू नका, कारण मांसाहार खाऊन ही सेवा चालणार नाही. आता ही सेवा करा तर याचे अनुभव येतात ना, तर ते बघा आणि खूप सुंदर सेवा आहे. आता ही वही, या वहीमध्ये तुम्ही लिखित नामजप केलेला आहे. अगदी म्हणजे एक असं टार्गेट ठेवा की आता या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त नामजप होईल. मी ते काही मोजणार नाही, जेवढं होईल तेवढं होईल. तर माझं जास्तीत जास्त मला नामजप करायचा आहे. आता करून या वहीचं काय करायचं तर खूप मोठा प्रश्न होतो. मग तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन, तुम्ही अक्कलकोटला जाऊन ठेवू शकता, तुम्ही दिंडोरीला जाऊन ठेवू शकता, तुम्ही गुरुपीठवर जाऊन सुद्धा ठेवू शकता, तुम्ही त्याच्यापेक्षा पण तुम्ही ही वही तुमच्या घरात सुद्धा ठेवू शकता. तर या वहीमध्ये इतकी सेवा साठलेली असणार आहे आणि समजा 1,00,000 नाम जप झाले तर 1,00,000 मी वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची केलेली आहे आणि माझ्यातील ऊर्जा एवढी जागृत झालेली आहे आणि ही वही तेवढीच आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई अशा कितीतरी वह्या आमच्या घरात आहेत. आता समजा माझं घर झालेलं आहे आणि मला माझ्या घराच्या देवघरात एखादा आपला ड्रॉप असतो ना, तर त्या देवघरात मला ठेवायचं आहे आणि माझ्या आवडीचं ठिकाण आहेत ना, तर तिथे म्हणजेच बघा माझ्या घरातलं एक पवित्र ठिकाण आपलं असतंच ना, तर मग त्याच्यामध्ये आपलं कपाट येतं किंवा देवघर येतं. तर अशा ठिकाणी मी ठेवू शकते. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते, आपलं घराचं जेव्हा बांधकाम चालू असतं, मग जर तुमची इच्छा असेल तर जिथे आता समजा माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, तर मग माझ्या घराचं बांधकामच्या ठिकाणी ना मला या ठिकाणी देवघर करायचं आहे, तर त्याच ठिकाणी फक्त देवघर असणार आहे आणि तिथे सुद्धा मी ही नोटबुक ठेवू शकते. बांधकामाच्या आधी त्या स्टाईलच्या खाली सुद्धा तुम्ही नोटबुक ठेवू शकता. तर तेवढी त्याची पॉझिटिव्हिटी, त्याची ऊर्जा तेवढी पॉवरफुल असणार आहे की तुम्ही बांधकामाच्या आधी सुद्धा करू शकता. पण ताई आमचं काही बांधकाम नाही आहे किंवा आमचं स्वतःचं घर नाही आहे, आम्ही भाडेकरू आहे, तर तुम्ही देवघरात ठेवू शकता. खूप मोठी ऊर्जा या नावात आहे आणि खूप मोठी ऊर्जा या नोटबुकमध्ये असणार आहे, कारण तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा मंत्र जप तुम्ही याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता हे लिहून झाल्यावर ही नोटबुक तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंदिरात ठेवावी, पण तुम्ही तुमच्या जवळपास जरी ठेवली तरी सुद्धा चालेल, तुमच्या देवघरात जरी ठेवली तरी सुद्धा चालेल, कारण खूप मोठी ऊर्जा, खूप मोठी शक्ती या वहीमध्ये एकवटलेली असते. आणि बरेच अखंड स्वामी भक्त लिखित नामजप 12,00,000 जरी झाले तरी अगदी उत्तम आहे. तर ते एक विष आहे, महाराजांनी ती करून घ्यावी की 12,00,000 नामजप आपले व्हावे आणि सगळ्यांचे व्हावे. आता सामूहिक सेवा तर लोक करत आहेत, कारण ते 12,00,000 एवढं करणं शक्य होत नाही. पण माझं काय म्हणणं आहे की जेवढं होईल तेवढं करा. 12,00,000 झाले तर सोन्याहून पिवळं. शेवटी करता करविता महाराज आहेत, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत. पण त्यांची इच्छा असेल ना की माझ्याकडून म्हणजेच तुमच्याकडून 12,00,000 मंत्र जप करून घ्यायचे आहेत, तर ते करून घेतील. पण काय होतं ना की सामूहिक नाम जप करू शकतो, हरकत नाही. तर 12,00,000 करायचे आहेत तर एकाकडून होणार नाही. मग मुलगा मुलगी, सासू सासरे, प्रत्येकाला रोज आई आज तुम्ही हा कॉलम करा आणि बाबा आज तुम्ही हा कॉलम करा, प्रत्येकाला एक कॉलम आणि तुमचा पण. मग कारण माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्रित सेवा करून एकट्याने एवढं करणं शक्य होत नाही. मग एकत्रित सेवा आणि सामूहिक सेवेचं फळ खूप जास्त प्रमाणात मिळतं. का चांगलं करा महाराज, म्हणजेच सगळ्यांचं चांगलं करा. माझ्या जावेचं करा, माझ्या धीराचं करा, म्हणजेच माझ्या सासूबाईंचं करा, माझ्या लेकाचं करा. अर्थात आपण जेव्हा सेवा करत असतो संपूर्ण घराचं संरक्षण असतं, पण त्या सेवेमध्ये खारीचा वाटा जर बाकीच्यांचा घेतला तर काय हरकत आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की आवर्जून जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच आपण सगळेजण मिळून लिखित नाम जपाला सुरुवात करूया. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत 15 एप्रिल 2026 पर्यंत सगळ्यांच्या या सेवा घडतीलच. आणि जेवढं होईल तेवढं, तर 1,00,000 म्हणा, 4,00,000 म्हणा, तर जेवढं होईल. आता
नाम जप तुम्ही मोजू पण नका, जेवढं होईल तेवढं करा. महाराजांच्या चरणी ही सेवा असणार आहे. जसं माझ्या मनातलं हे मला काहीतरी पाहिजेल आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे, नक्कीच मी महाराजांना प्रार्थना करेल की मला एवढं मिळून द्या. योग्य वेळ आल्यावरती तुम्ही द्यालच आणि तुम्ही तुमच्या कार्याला, तुमच्या लिखित नाम जपाला सुरुवात करू शकता. आता पेन कुठला घ्यायचा? लाल घेतला तरी चालेल, निळा घेतला तरी चालेल. लोक हिरवा पण घेतात, तर काळा नको तर तुम्ही फक्त बरं का तर काळा सोडून कुठला पण पेन तुम्ही घ्यावा. तर मंत्र जप आपल्याला महाराजांचं नाव घेतोय ना, तर हे महत्त्वाचं आहे. रात्री करा, पहाटे करा, तुमची इच्छा. नाम जपाला कुठलंच बंधन नाही आहे, तर तुम्ही नक्कीच करा. तर एक टार्गेट ठेवा की आपल्याला या 4-5 महिन्यामध्ये भरवायचं आहे आणि नक्कीच भरेल, का नाही भरणार. सगळ्यांनी एकत्रित सेवा केली तर भरपूर सेवा, तर 12 लाखसुद्धा होऊ शकते. तर आपलं जर तुमच्या घरात जर जास्त मेंबर असतील आणि प्रत्येकाने एक कॉलम दिला तर नक्कीच होईल आणि मी पण करणार आहे, तुम्ही पण करा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.